वेळेतून वेळ काढून हा व्लॉग नक्की बघा प्लीज यार. लाईक करा जा, लाईक खूप कमी करता तुम्ही. लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला नक्की विसरू नका. ती जवळून पाणी मस्त वाहते. हो मग इथे आई आता आमच्यासाठी पानं तोडत आहेत अळूंची. रिंग 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 ही अळवड्याची पण नाही खायची पण. अच्छा दोन्ही पण हेच दोन्ही पण असतं? हा दोन्ही पण हे चांगला गोड अळवा. अच्छा हा मस्त आहे. या चला ही हळद आहे. सासऱ्याची अळूची पाने बघ. आपण दिवाळीत घेतली नव्हे तर हे काय आहे? ही कसली भाजी आहे? ही टाकळ्याची भाजी बारीक हा आणि जशी मेथीची करतो वगैरे तशीच करायची. हा हा उकडायची ना उकडायची जरा पिळायची मी फोडणी अच्छा 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 चालेल चालेल थँक्यू. बघा आम्हाला 2-2 भाज्या भेटल्या. थँक्यू आई आणि ताई. हा हा अळूवडी येते काय तुम्हाला? हो येते येते. हो बेसन वगैरे लावायचं असते येते. ते शीट मारून पाहिजे मी तर सर्व मातीच आहे. स्विंग स्विंग खेळतो. चालतंय स्विंग स्विंग झालं घेतलं तू ते गाडीवर मारली. हे इकडे 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 झालं झालं. पकडलं 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 पकडून आलंय. त्याला माहितीये काय हा हे घे. मी बटरफ्लाय बघितली माहितीये. हे पा आईंनी अजून भाजी आणली. हा तुला माहिती मी बटरफ्लाय बघितली. बटरफ्लाय बघितली. बघा किती छान आहेत. मस्त माझ्यासाठी अजून भाजी तोडून तिकडून आणली. म्हणजे कमी भाजी होती ती कोणती टाकळायची ना. टाकायची. तर मग आता परत त्या गेल्या आणि परत त्यांनी शोधून आणली. इकडे बघ. हा काऊच आहे ते. काऊच आहे ते. रन हा अजून हो नोव्हेंबर डिसेंबर ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर डिसेंबर मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे. नाही ते खाऊ. त्याच्यामध्ये पाहुणं होते गाडीवर वाटतं ते पण तिकडे पण एक बळ बसलेलं आहे बघा. लागलं बेशुद्ध झालं वाटतं. हो हे बेशुद्ध आहे. तिकडे बसलेलं अजून त्यांनी लागलं कुठे आहे? ह्या साईडला व्हाईट कलर त्यांनी लागलाय. बापरे स्कूटरवर होती वाटतं ते. हा ते लागले आहे ना. बाईक लागलेली आहे बघा. समोर गाडी लागलेली ऑटोच्या समोर. त्या गाडी धडकलं कशाला काय माहित बघा. डेंजरस पडले हो देवा. स्वामी समर्थ काहीतरी कर विचारायला. उठव रे देवा. तो तर हातीने हलवत आहे व्यक्ती आणि पाय पण नाही हो. पण लोकांनी उचलायचं ना जेवढे उभे आहेत. डॉक्टरांनी नाही कशाला नाही.
आम्ही हसत खेळत रस्त्याने चाललेलो होतो आणि सगळं काही व्यवस्थित सुरळीत चालू होत असताना हे असं इन्सिडेंट आमच्या डोळ्यासमोर येऊन पडलेला आहे. आणि तो इन्सिडेंटच्या वेळेस काय करावं नेमकं काही सुचत नव्हतं. आणि तिथे लोक पब्लिक जमा झालेली होती आणि जे एक दादा आहेत ते खाली पडलेले आणि ते बेशुद्धच झाले डायरेक्ट. म्हणजे गाडी टू व्हीलर होती त्यांची आणि टू व्हीलर पण त्यांची तुम्ही बघू शकता पूर्ण चेपलेली आहे, म्हणजे पूर्ण तुटताट झाली. आणि त्यांना आता सगळे मिळून ते साईडला करत आहे. खूप वेळ ते तिथेच होते आणि आत्ता त्यांना सगळेजण मिळून साईडला करून ठेवत आहेत. तर अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा कोणी ॲम्ब्युलन्स बोलवली का हे सगळं म्हणजे खूप महत्त्वाचं असतं. पटापट ॲक्शन घेणं हे जास्त महत्त्वाचं असतं जीव वाचवण्यासाठी. तर आम्ही त्या दादांना वगैरे विचारलं की तुम्ही ॲम्ब्युलन्सला फोन केला का किंवा आम्ही करू का असं वगैरे. तर ते बोललेत की ॲम्ब्युलन्सला फोन केला आहे, ॲम्ब्युलन्स येते. हे बघा त्यांची टू व्हीलर कशी चेपलेली आहे आणि पूर्ण तुटली ताटली आहे आणि सगळं रस्त्याभर ते सामान त्यांचं हे विसरलेलं होतं आणि त्यांच्या तोंडातनं पण म्हणजे असं हे निघत होतं, रक्त बाहेर पडत होतं आणि ते हालत डुलत काहीच नव्हते. एक सोबत ज्यांच्यासोबत ॲक्सिडेंट झाले ना ते एक साईडला बसलेले होते तिकडे, त्यांना तेवढं नाही लागलं आणि हे जी दुसरी गाडी होती त्यांना भरपूर लागलेलं आहे. तर आता हळूहळू सगळ्या गाड्या क्रॉस होत आहे, ॲम्ब्युलन्स येणार आहे म्हणून आणि जागा भेटल्या पाहिजे ॲम्ब्युलन्ससाठी. हे बघा इथे साईडला बसलेले आहेत ना त्यांना पण लागलेलं आहे, पण त्यांच्या गाडीला तेवढं नाही लागलं, पण ह्या दादांना खूप लागलं आणि यांच्या गाडीला पण खूप लागलेलं आहे. तर बघा इथे आता ते त्यांना झोपून साईडला ठेवलेलं आहे. ईश्वर त्यांना लवकर बरं करो, स्वामी समर्थ लवकर बरं कर त्यांना. आणि तर आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो, आम्हाला जिथे काम होतं तिथे, आणि ते काम आमचं आता कंप्लीट झालेलं आहे. सहस्रांशूच्या अशा छान मस्ती सुरू होत्या तिथे आणि बघू शकता तो मला म्हणतो की मम्मा माझ्या फोटोज काढून दे, तर मी त्याला फोटो काढून देतो, ते असे छान छान पोस्ट देत होता तो. बघा कसं मस्ती करतोय छान. तर पण आमच्या डोक्यात तेच सुरू होतं की त्यांना लागलेलं आहे आणि त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलाइज केल्या पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांचे उपचार झाल्यात पाहिजेत. आपण ॲज अ पब्लिक म्हणून आपले जेवढे रिस्पॉन्सिबिलिटी आहे तेवढे आपण कंप्लीट करू शकतो, पण समोर देवाच्या समोर आणि काहीच करू शकत नाही. तर आता आम्ही हे इथे पोचलेलो आहोत. हे आमचं दुसरं काम आहे. या हॉटेलमध्ये आमची मीटिंग होती, तिकडे श्याम मीटिंग घेते. सहस्रांशू बघा त्या दादांसोबत कसा खेळतो, सगळा फ्रीली होऊन गेला आहे. तर फ्री माइंडनी आता सगळ्यांशी खेळतो, बोलतो. इथे सगळ्यांशी मिक्स झालेला आहे कोकणमध्ये सहस्रांशू. आणि तिकडे त्यांच्या मीटिंग सुरू आहेत, मी इकडे निवांत बसलेली होती. सहस्रांशूला असे सगळे डिश दिसल्या. सहस्रांशूने माझ्यासमोर जिद्द केली की आता मला काहीतरी खायला घेऊन दे. मी म्हटलं आत्ताच जेवण केलेलं, आत्ताच नाश्ता केलेला आहे, तर तू आता काहीतरी हलकंच घे. मग त्याला ना मी काहीतरी हलकं म्हणून त्याला लस्सी ऑर्डर करून दिलेली होती. तर आता ही लस्सी त्याला खाऊ घालते थोडी. बघितलं कोकणमध्ये आमचं किती काम असतं आणि हे फक्त डेचा व्हिडिओ आहे. डेमध्ये आमची इतके कामं आहे, तुम्हाला सांगते रात्रीपर्यंत आमचे कामं सुरू असतात. आणि आज मी ते कोकण हे सगळं फिरण्यासाठी असते, पण कोकण हे आमच्यासाठी कामासाठीच आहे. आता आम्ही त्यासाठी काहीच करू शकत नाही. तर डे स्टार्टपासून डे एंडपर्यंत काय काय कामं असतात ना मी तुम्हाला पार्ट वाईज शेअर करणार आहे. तर हा पहिला पार्ट होता की आमचं मॉर्निंगला कसं कसं काम असतं आणि किती काम असतं. तर मी तुम्हाला माझा इव्हिनिंगवाला पण ब्लॉग शेअर करणार आहे, तर तो पार्ट 2 म्हणून शेअर करणार आहे. तर तो नक्की बघा आणि नक्की तुम्ही बघून घ्या की आम्ही कोकणमध्ये फक्त फिरायला नाही कामं करायलाच येत असतो. तर आमचे अशा पद्धतीचे सगळे कामं असतात. दिवसभर इकडे फिर तिकडे फिर, याच्याशी मिटिंग करायचं आहे त्याच्याशी मिटिंग करायचं आहे. तर रात्री 8 वाजताची पण मिटिंग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नक्की शेअर करते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर नेक्स्ट पार्ट 2 कोकणचा नक्की बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय.